नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी टाइप्स ऑफ ट्रायंगल म्हणजे कोनाचे प्रकारामधील दुसरा प्रकार पाहणार आहोत। या ठिकाणी रेक्टँगल म्हणजे आयत, त्याचे गुणधर्म आपण या ठिकाणी व्यवस्थित पाहण्याचा प्रयत्न करूयात। पहा, या ठिकाणी रेक्टँगल या ठिकाणी मी तुमच्यासाठी ड्रॉ करतो आणि त्याला व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करतो। पहा, या ठिकाणी ए बी सी डी हा जर आपला चौकोन असेल आणि हा चौकोनाचा प्रकार कोणता आहे तर आयत आहे। का आयत आहे? कारण की यामध्ये त्याच्या अपोजिट साइड किंवा प्रत्येक अँगल ची जी काही कंडिशन आहे ती सॅटिस्फाय केली पाहिजे याची। कशा प्रकारे पहा, यामध्ये पहिला गुणधर्म काय सांगतो, समोरासमोरील बाजू समान। आपल्या सर्वांना माहिती आहे समान म्हणजे एकरूप, त्यालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतात, कॉन्ग्रुएंट आहेत असं त्या ठिकाणी म्हटलं जातं। आणि समांतर म्हणजेच आपल्या सर्वांना माहिती आहे पॅरलल लाईन, पॅरलल असतात। बर, या ठिकाणी पहिली गुणधर्म काय पहा, व्यवस्थित समजून घ्या। पहिल्या गुणधर्मामध्ये सांगितलंय विरुद्ध बाजू ज्या आहेत त्या समान मापाच्या असतात। म्हणजे एडी आणि ह्या बीसी या काय असतील तर समान मापाच्या असतील, सेम माप असणार आहे, त्यालाच आपण एकरूप आहे असं सुद्धा म्हणू शकतो। त्याचबरोबर एबी ही समान मापाची असणार आहे, डीसी ला समान असेल तर त्यालाच आपण एकरूप म्हणू शकतो। ही झाली पहिली कंडिशन। त्यामध्ये आणखीन हा पार्ट काय राहिलाय तर समांतर असतात म्हणजे एकरूप असतात, समोरासमोरील बाजू एकरूप असतात। एडी ही समांतर असणार आहे बीसी ला, त्याचबरोबर एबी सुद्धा समांतर असणार आहे डीसी ला। ही पहिली कंडिशन आहे आयताची, लक्षात ठेवा। सेम कंडिशन आहे प्रिव्हियस एक्झाम्पल नुसार किंवा पॅरलोग्राम नुसार पहिली कंडिशन त्यामध्ये ही सेम आहे। आता दुसरी कंडिशन सर्वांना माहित आहे की यामध्ये प्रत्येक कोन किती मापाचा असतो। या ठिकाणी परपेंडिक्युलर, या ठिकाणी प्रत्येक कोन हा याचा 90 डिग्रीचा असतो। कितीचा असतो? 90 डिग्रीचा असतो। ईच अँगल 90 डिग्री। सेकंड मध्ये काय सांगितलंय, ईच अँगल 90 डिग्री म्हणजे प्रत्येक कोन यातला प्रत्येक कोन पहा, या ठिकाणी प्रत्येक कोन 90 अंशाचा या ठिकाणी असतो। पहा, परपेंडिक्युलर असतो त्या ठिकाणी। बर, कर्ण समान मापाचे असतात। कर्ण कसे असतात पहा, या ठिकाणी आपण कर्ण ड्रॉ करूयात। हा झाला कर्ण। एसी म्हणजे विरुद्ध व्हर्टेक्स जोडल्यानंतर किंवा विरुद्ध शिरोबिंदू जोडल्यानंतर तयार होणाऱ्या रेषेला या ठिकाणी कर्ण म्हणजे डायगोनल असे म्हणतात। तर पहिला कर्ण कोणता तयार झालाय? पहिला कर्ण कोणता तयार झालाय? एसी। नंतर आपण जॉईन करूयात बी आणि डी, तर हे दोन कर्ण असतील, दुसरा कर्ण झालाय बीडी तयार झालाय। आता यांनी काय सांगितलंय, समान असतात म्हणजेच एकरूप असतात। कसे असतात? एकरूप असतात म्हणजेच कॉन्ग्रुएंट असतील, समान माप असणार आहे। त्याचं काय असणार आहे? समान माप असणार आहे। समान असतील तर त्याला कॉन्ग्रुएंट म्हणतात। आणखीन या ठिकाणी जर विशेषतः ऍड करायची झाली याच्यात आणखीन एक ऍड करायचं झालं ऍड म्हणून, तर आपण हे म्हणू शकतो की या ठिकाणी बायसेक्ट सुद्धा होत होते। काय होतं? बायसेक्ट म्हणजे दुभागतात सुद्धा ही सुद्धा या ठिकाणी ऍड करता येईल। म्हणजेच काय, यामध्येच आपल्याला आणखीन ऍड करता येईल, आणखीन एक कंडिशन ऍड करता येईल। सपोज एसी आणि बीडी ओ मध्ये इंटरसेक्ट करत असेल तर एओ आणि ओसी या समान मापाच्या असतील। बीओ आणि ओडी या सुद्धा समान मापाच्या असतील किंवा त्यालाच एकरूप आहे असं म्हणता येईल। छोटेसे गुणधर्म आहेत। आपल्या सर्वांना आयत म्हणजे रेक्टँगल माहित आहे, पण त्याचे हे गुणधर्म माहित असणं गरजेचं आहे, जेणेकरून बरेच एक्झाम्पल, बरेच थेरम प्रूव्ह करताना, सिद्ध करताना याची आपल्याला मदत होईल। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आसान है लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।